अर्जुनाला ध्यानयोगाचं साधन करणाऱ्या पुरुषांनी कोणत्या आहारादी नियमाचं पालन करावं ही गोष्ट अगोदरच्या 16व्या श्लोकामध्ये सांगितली। हा योग कोणाला साध्य होतो तर योगाभ्यास करणाऱ्या पुरुषासाठी जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये प्रथम प्रतिज्ञापूर्वक सांगितलं की नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। जो अत्यशन करणारा म्हणजे अधिक खाणारा, खाण्याचे नियम सांगितले की आपलं जे उदर किंवा जठर आहे, जठराचा अर्धा भाग अन्नाने, एक भाग पाण्याने पूर्ण भरवावा आणि एक भाग चौथा हिस्सा हा वायूचं त्या ठिकाणी हालचाल किंवा संचार व्हावा यासाठी मोकळा ठेवावा असं सांगतात। किंवा आपण जे अन्न भक्षण केले तर त्याच्यानंतर पोटामध्ये अशी जडता वाटू नये की पूर्वीपेक्षा जेवणाच्या पूर्वी जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये आपण काम करू शकलो पाहिजे। त्याच्यामध्ये वेगळं जाड्यता किंवा जडपणा त्या ठिकाणी शरीरामध्ये येऊ नये अशा प्रमाणात अन्नाचं भक्षण करावं। तो सात्विक अन्न खावं, भगवंताचं चिंतन करीत अन्न खावं, अन्न हे भगवत प्रसाद म्हणून खावं, सात्विक अन्न खावं, अशा प्रकारचं जे अन्नाचे नियम आहे ते सांगितले। विहार करताना जे राजसी ठिकाणं आहेत, तामसी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण विहार करू नये किंवा तिथं जाऊ नये। ज्या ठिकाणी आपल्याला सात्विक आपल्या अंतकरणाची वृत्ती निर्माण होईल अशाच ठिकाणी आपण जावं किंवा तशाच ठिकाणी फिरावं, विहार करावा किंवा संचार करावा असं सांगितलं। तसंच जर कोणी करत नसेल तर तो पुरुष योगाचा साधक होऊ शकत नाही। तसंच न च एकांतम अनश्नतः न च एकांतम अनश्नतः। आणि तसंच अगदी मुळीच काहीच खायचं नाही, पूर्ण निराहारी राहायचं, तर तोही पुरुष योगाचं साधन करू शकत नाही। नंतर अतिस्वप्नशीलस्य न, जो अतिशय केवळ नेहमी झोपणं ज्याला आवडतं किंवा जो झोपाळू आहे, जो नेहमी निद्रेशी जीवे विकला, आपण जणू काही झोपेला विकून टाकलेला आहोत असा जो पुरुष आहे तोही योगाचं अभ्यास करू शकत नाही। आणि जाग्रतः न, आणि जो सारखा आग्रहाने दुराग्रहाने झोपतच नाही, शरीराची मागणी झोपण्याची असताना देखील जो झोप घेत नाही दुराग्रहाने, तो पुरुष देखील योगाचं साधन करू शकत नाही। मग योगाचं साधन कोण करू शकतं तर युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगाः भवति दुःखाः। युक्त आहार विहारस्य, ज्याचा आहार विहार म्हणजे आहार म्हणजे अन्न ग्रहण करणं, विहार म्हणजे फिरणं, या ठिकाणी बाहेर कुठंतरी संचार करणं, हे दोन्ही युक्त आहेत म्हणजे योग्य आहेत किंवा परिमित आहेत, नियमित आहेत, प्रमाणात आहेत असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात युक्त आहार विहार। युक्त आहार आताच सांगितला आणि विहार म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण संचार करावा, ज्या ठिकाणी आपली मनोवृत्ती सात्विक राहील अशाच ठिकाणी आपण जावं। दुसऱ्या ठिकाणी जिथं रजोगुण वाढेल अशा प्रकारचे, समजा नाट्यस्थळं किंवा व्यापाऱ्यांचे तांडे, अशा ठिकाणी जिथं पैशाचाच व्यवहार चाललेला आहे, ज्या ठिकाणी केवळ भौतिक संपत्तीचा विचार चाललेला दिसतो अशा ठिकाणी आपण जाऊ नये। साधू संतांचा मेळाव्यात जिथं सत्संग चालू आहे अशा ठिकाणी आपण जावं। किंवा ज्या ठिकाणी क्रूर असे हिंसक असे तमोगुणी ज्या ठिकाणी भांडण वगैरे चालू असतात, कलह, तर अशी जी ठिकाणं आहे तिथं आपण कधीही संचार करू नये। त्याला म्हणतात की युक्त विहार करणं। आणि त्याशिवाय युक्त स्वप्नावबोधस्य, आपलं स्वप्न म्हणजे सुषुप्तीसुद्धा वेळेला झोपणं, वेळेला उठणं किंवा त्याचं प्रमाण जे आहे, आपण सकाळी पाहिलं की बाल्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्थामध्ये
त्या मनुष्याची जी काही नियमित झोप पाहिजे तेवढीच झोप त्याला उत्तरोत्तर कमी झोप पुरते. बाकीचा राहिलेला जो वेळ आहे तो जागृतीमध्ये त्याचा जातो. म्हणजे सगळ्यांना काही झोपेचं एकच तास ठरवून देता येत नाही. ज्याची जशी प्रकृती असेल त्याच्यातही वात प्रकृतीला झोप जास्त लागते, पित्त प्रकृतीला मध्यम लागते, कफ प्रकृतीला अधिक कमी पुरते. असं सगळं आपणच आपला विचार करून आपण जे काही किती झोपलो, किती आपण जागृतीत असताना आपल्याला थकवा किती आला, मनामध्ये आपली आकलन शक्ती का कमी झाली, स्मरणशक्ती का नाही. जर आपल्याला त्या ठिकाणी जास्त झोपलं तरी स्मृतिशक्ती कमी होते आणि जास्त जागरण केलं तरी स्मृतिशक्ती कमी होते. आणि जर आकलन शक्ती आहे ना, रात्रीचं जागरण केलं आणि आता आग्रहाने म्हणतो की मी झोपणार नाही, झोपला नाही तर डोळे तारवटून वक्त्याकडं पाहत राहतो, पण आतमध्ये कानातून हृदयापर्यंत काहीच जात नाही. याचं कारण आग्रह धरलेला आहे त्यांनी जागृतीचा. तर अशा प्रकारचं आपलं जे संचार आहे तो कसा करावा. आणि युक्त स्वप्नाव बोधस्य, जागणे जरी झाले ते मितुले व्हावे. जागणंसुद्धा प्रमाणात पाहिजे आणि झोपसुद्धा प्रमाणात पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, युक्त आहार विहार, याचाच तुकाराम महाराजांनी अनुवाद केला. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण, असं सांगितलेलं आहे. हे जे नियम आहेत त्याच्यामध्ये जर आपण जर जास्त अधिक बोलत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला निद्रा जी आहे ती कमी प्रमाणात येते. म्हणून या ठिकाणी जर आपण अधिक बोललो नाही आणि झोप कमी मिळाली तरीसुद्धा शरीराची भर निघून येते किंवा मन जे आहे ते मन जास्त थकत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मौन, गीतेमध्ये मौन ही परमात्म्याची विभूती आहे असं सांगितलेलं आहे. कमी बोलण्यामुळं सत्य जे आहे असत्य आपल्या वाचेवाट येत नाही किंवा प्रलाप विनाकारण निरर्थक बडबड ती होत नाही. आणि त्याच्यामध्ये वाणीची होणारी जी ऊर्जा, त्या ऊर्जेचा जो अपव्यय आहे तो अपव्यय टळतो. म्हणून जागृती स्वप्न हे सुद्धा नियमित असावं असं सांगतात. आणि असा जर कोणी पुरुष असेल तर योगो भवती दुःखाहा, त्याने जे काही योगाचा अनुष्ठान केलेलं आहे तर म्हणजे ध्यानयोगाचं, अभ्यास योगाचं, आत्मसंयम योगाचं, असा जो पुरुष किंवा अष्टांग योगादिकांचं कोणतंही तो जर काही साधन करतो ते साधन असं जर तो योग्य रीतीनं राहणारा असेल तर त्याला दुःख हा म्हणजे दुःखाचा नाश करणारं, म्हणजे दुःख म्हणजे संसार दुःखाचा नाश करणारा असा त्याला हा ध्यानयोग होतो. म्हणजे ह्या ध्यानयोगाने त्याला म्हणजे हे निधिध्यासन रूपी जे ध्यान आहे त्या ध्यानाने किंवा निर्विकल्प समाधीचा अभ्यास करणारं, निर्विकल्प समाधीकडं जाण्यासाठी ध्यानयोगाचा अभ्यास करणारा पुरुष हा निर्विकल्प किंवा त्याला काय असंप्रज्ञात समाधीला तो प्राप्त होतो आणि निर्बीज समाधीला तो प्राप्त होतो. आणि त्याला आता पुढं सांगणारच आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःखाचा विनाश करायचा असेल तर ह्या नियमाने युक्त होऊन जो योगाचं अनुष्ठान करतो त्या पुरुषाच्या जीवनात दुःखाच्या संबंधाचा विच्छेद होतो. त्याच्या जीवनामध्ये किती बाहेरून जरी दुःख आली तरी त्या दुःखाचा त्याच्या अंतःकरणावर किंवा त्याचा असणारं गंभीर असा जो अंतःकरणाचा स्तर आहे त्या स्तरावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. पण याच्यासाठी ह्या प्राथमिक जे काही साधना करताना नियम आहेत ते नियम तंतोतंत किंवा काटेकोरपणे पाळणाऱ्या पुरुषाला हा योग निश्चित त्या ठिकाणी त्याच्या दुःखाचा नाश करणारा होतो, संसार दुःखाचा हनन करणारा होतो. म्हणून त्यांनी लिहिलं की अशा पुरुषाला योगा हा दुःखा हा भवती, तो जो योग आहे तो त्याचा दुःख नाश करणारा होतो असं सांगतात. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात आहार तरी शेविजे परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जाता आचरिजे तयाची स्थिती. आहार तरी शेविजे, जर आहारच आपल्याला सेवन करायचा झाला तरी तो आहार सेवन तेव्हाच करावा त्या मनुष्याने की युक्तीचेनी मापे मविजे, त्या ठिकाणी युक्तिस्तु योजना, अशा प्रकारची योजना करावी की त्या योजनेच्या मापाने मविजे ते मोजावं. म्हणजे आपल्या त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला मनुष्य सकाळी उठतो आपण म्हणतो ब्राह्मी मुहूर्ते उत्थाय
चिंतयेद आत्मनो हितम. मनुष्याने सकाळी उठल्याबरोबर आपल्या आत्मकल्याण कशाने होईल याचा विचार करावा. म्हणजे आपला आजचा दिवस जो आहे तो समाधानकारक, शांत, दांत आणि आरोग्यपूर्ण असा कसा जाईल आणि काहीतरी साधनावर आपण आरूढ होऊ आणि कालच्यापेक्षा आजचा दिवस अधिक कारणे लावून आपल्या जीवनात काहीतरी अध्यात्माचा उत्कर्ष झाला असं आपलं मन सांगेल. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार मनुष्याने सकाळी उठल्यावर करावा. भारतीय संस्कृती सांगते की ब्राह्मीमुहूर्ते उत्तिष्ठाय चिंतयेत आत्मनो हितम. किंवा आपल्याकडे सांगतो आपण की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तो गोविंदा, प्रभाते करदर्शनम. आपल्याकडं जे मंगलाचरण आहे म्हणजे ज्याला प्रातस्मरण म्हणतात, त्या प्रातस्मरणाचे नियमित श्लोक दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिलं कार्य जर कोणतं असेल तर आपण सकाळी उठल्यावर आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं. आणि त्या हाताचं दर्शन घेत असताना पहिल्यांदा कराग्रे हाताच्या टोकाला पहिल्यांदा लक्ष्मी मातोश्री, साक्षात रुक्मिणी मातोश्री आपल्या हाताच्या पुढच्या भागावर आहेत म्हणून त्यांच्या पदकमलाचं दर्शन घ्यावं. करमध्ये सरस्वती आणि कराच्या दोन पाठ आहे. करमध्ये करमुले तो सरस्वती असा पाठ आहे आणि करमध्ये तो गोविंदा असा पण पाठ आहे. तर हा पाठ जास्त आहे. करमध्ये सरस्वती, नंतर आपण सरस्वतीचं चिंतन करावं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये या पहिल्यांदा लक्ष्मीचं चिंतन करावं की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या गरजांची अधिष्ठात्री देवता जी आहे पूर्णता करणारी ती लक्ष्मी माता आहे. परंतु ह्या भौतिक गरजापेक्षाही आपल्या आतमध्ये असणारी गरज आहे ती जीवाला शांतता, परमाशांती, सुख लाभणं. ही याची देवता कोण आहे तर हे कार्य बुद्धी प्राधान्याने होतं. आणि बुद्धीच्या अधिष्ठात्री देवता कोण आहे सरस्वती. म्हणून सरस्वतीचं वंदन करायचं. आणि त्यानंतर ह्या सर्वच ज्या काही शक्ती आहेत जगामध्ये, उत्पाद्य शक्ती किंवा संरक्षक शक्ती किंवा विनाशक शक्ती, या सगळ्या शक्तींचं मूळ अधिष्ठान आहे. त्यांचा त्या सगळ्या शक्तींचा नियामक असणारा त्या अधिष्ठात्री ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवतांचा खरा नियामक कोण आहे पांडुरंग परमात्मा किंवा ईश्वर. त्या ठिकाणी ते म्हणून करमुले तो गोविंदा हा. कारण गोविंदा हा गो शब्दाचा अर्थ गो म्हणजे इंद्रिय, गो शब्दाचा अर्थ आहे वाणी, गो शब्दाचा अर्थ आहे वेद. अशा प्रकाराने गोविंद म्हणजे आपल्या वेदाला ईश्वराच्या निश्वसित असणारे जे वेद आहेत त्या वेदांना मनुष्य जन्माच्या कृतार्थतेसाठी आवश्यक म्हणून त्यांनी प्रतिपादन केलेला जो भाग आहे तर तो आपल्या अंतकरणात स्फुरद्रूप व्हावा. म्हणजे वेदाचं मनोगत आपल्याला कळावं म्हणूनही गोविंद आहे. आपल्या वाणीचा सदुपयोग व्हावा की त्या वाणीचे जे सद्गुण आहेत, कोणते सद्गुण आहेत वाणीचे की मितुले आणि रसाळ शब्द साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारची आपली वाणी साद्गुण्याने संपन्न व्हावी. किंवा त्याच्या ठिकाणी वाणीचे असणारे जे दोष आहेत ते दोष निवारण व्हावेत. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे साही अवगुणू वाळिले वाचान. बरोबर. हे संन्यासिले अवगुणू जिही वाचा. अशा प्रकारची आपली वाणी शुद्ध व्हावी म्हणूनही गोविंद आहे. आणि आपले जे इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांना जी योग्य दिशा किंवा वेदाने प्रतिपादन केलेलं जे साधनं आहेत त्या साधनाकडेच ह्या इंद्रियांची प्रवृत्ती व्हावी. म्हणून या ठिकाणी सगळी जी इंद्रिय आहेत तर घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अशा प्रकाराने जेवढी परमात्म्याने दिलेली इंद्रिय आहे ती परमात्म्याचंच चिंतन करण्यामध्ये प्रवृत्त व्हावी. म्हणून एक गोविंद म्हणजे परमात्म्याचं चिंतन सांगितलेलं आहे. दुसरं हे सर्व झाल्यानंतर संपूर्ण जगताचं खरं अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे तो असंग, निर्विकार, निर्गुण, निराकार, सच्चिदानंद, एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा जो परमात्मा आहे तेच माझं खरं स्वरूप आहे याची जाणीव करून आचार्यांनी 3 श्लोक लिहिले प्रातस्मरणाचे. प्रातस्मरामी हृदय संस्फुरद आत्मयुक्त काय
आत्मतत्वं सच्चित् सुखं परमहंसगतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगाः प्रातर्भजामि मनसा वचसामवाच्यं वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः तम देव मच्युतमाहुरग्र्यं प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णं पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ रज्वां भुजंगमेव प्रतिभासितं वै. आणि नंतर त्या परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन केल्यानंतर सगुण स्वरूपाचं चिंतन करावं की शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. त्यानंतर ह्या जगातल्या असणाऱ्या पवित्र अशा पतिव्रता नारी ज्या ह्या व सनातन परंपरेमध्ये झाल्या त्यांचं स्मरण करावं. हे कसा क्रम दिलेला आहे त्यांनी काय अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनम. जे पुरुषात आदर्श पुरुष झालेले त्यांच्यासाठी त्यांचंही स्मरण करावं. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः कश्यपोत्रीर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः जमदग्निर्वशिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः. अशा प्रकारे ह्या महापुरुषांचं वर्णन करावं. प्रातस्मरामी झालं आपण सांगितलं त्याचं. अशा प्रकाराने हे चिंतन सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर सगळा दिवस आहे ना फक्त सकाळी आपण 1-2 मिनिट फक्त ह्या गोष्टींचं जर चिंतन केलं तर त्याने आपल्या अंतःकरणाचे दिवसभराचं जे काही रम्य समाधान आहे त्या समाधानाला अंतःकरणाची वृत्ती सोडणार नाही. अशा बरं त्याच्यामध्ये एवढ्या अधिष्ठात्री देवतेंचं आणि महापुरुषांचं आपल्याला आशीर्वाद किंवा आपल्याला मनोबल बुद्धिबल इंद्रिय बल देण्यासाठी त्या प्रवृत्त होतात. किंवा आपल्या उपनिषदाचं शांतिमंत्र आहे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वां सस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. हे 3 वेळा शांती म्हणजे आपल्या जीवनातील आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक या तिन्ही तापांचा त्या ठिकाणी संहार हो आणि आम्हाला तापत्रय विवर्जित अशी असणारी आमची मूलभूत शांती ती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून ह्या प्रार्थना आहेत. काय होतं की सकाळीच आणि नित्यक्रमाने दररोज 24 तासात एकदा जरी हा संस्कार आपल्या अंतःकरणावर ठसून राहिला तर ते संस्कार जे आहेत ते आपल्याला आयुष्यभर मदत करत राहतात आणि दररोजच्या केलेल्या प्रार्थनेने ते अधिक दृढमूल होतात. अशा प्रकारचं हे मनोवैज्ञानिकांचं पण मत आहे किंवा शास्त्राचा हा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जे जीवन आहे याच्यामध्ये ह्याचा पण विचार केला पाहिजे. आपलं काय चाललं होतं युक्त आहार विहारस्य. तर युक्त आहार विहार म्हणजे आपण विहार करायचा म्हणजे किती फिरायचं याला पण प्रमाण सांगितलं आहे. शंकरानंदीमध्ये किंवा मधुसूदन सरस्वतीने लिहिलेलं आहे की जो मनुष्य जर सारखा चंक्रबन पायाला भोवरा बांधल्यासारखा दिवसभर फिरतच राहील तर तो मनुष्य शांतपणाने आत्मानुसंधान करू शकणार नाही जरी बसला तरी. म्हणून त्याची मर्यादा सांगितली. जशी खाण्याची मर्यादा सांगितली तशी फिरण्याची मर्यादा सांगितली की तो 4 योजनापेक्षा म्हणजे साधारण 8 मैलापेक्षा दिवसातून त्याचं फिरणं अधिक नसावं असं सांगितलेलं आहे. त्याला म्हणतात की युक्त विहार आणि युक्त स्वप्नावबोधस्य. किती मनुष्याला वयम परत्वे किती तास झोप असावी साधारणपणे आपण सकाळी त्याचं चिंतन केलं आणि जागृत किती असावं याचंही चिंतन केलं. प्रत्येक वेळेला तुम्हाला शारीरिक कष्ट असणाऱ्या मनुष्याला झोप अधिक पाहिजे. त्याला झोपेची आवश्यकता आहे. तर त्याच्या शरीराची दिवसभर झालेली झीज जी आहे ती झीज भरून त्याचे वात पित्त कफ हे 3 दोष किंवा मलमूत्र आणि जे काही स्वेद अंगावर येणारा घाम याच्यामध्ये किंवा रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र किंवा ओज हे सगळे जे धातू आहेत ते धातू साम्य राहतं एरवी राहत नाही. आणि धातू साम्य राहिलं नाही त्यालाच काय म्हणतात त्यालाच म्हणतात की व्याधिग्रस्त रोगी
किंवा विकृतावस्था. आणि ह्या विकृतावस्थेमध्ये शरीराचं संरक्षण नीट नाही तर त्या मनुष्याला आपल्या अध्यात्माचं अंतरंग चिंतन, त्या रोगी शरीर किंवा रुग्ण झालेलं जे मन आहे त्याला असं म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. म्हणजे मन आणि शरीर यांचा एकमेकाचा असा संबंध आहे का मन एकदा रुग्ण झालं, मन या ठिकाणी व्यथित झालं का शरीराला व्यथा निर्माण होतात आणि शरीराला व्यथा झाल्या की मनाला होतात. म्हणून शरीराचं आरोग्य सांभाळून मनाचं आरोग्य सांभाळता येतं किंवा मनाचं आरोग्य सांभाळत असतं योग्य रीतीनं सांभाळलं की शरीराचं आरोग्य राहतं. असं आयुर्वेदचे ग्रंथ पण किंवा ऋषीमुनी पण सांगतात. त्याप्रमाणे त्यांचं तर असं मत आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आहार काय असावा, विहार काय असावा याचा करता येतो विचार. कारण कोणता आहार आपल्याला पचला नाही, का पचला नाही, कोणता तो आहार होता, किती प्रमाणात केला, आता त्याचं आपल्याला प्रमाण बदलून किंवा त्याला टाळून त्याचा त्याग करून कशा रीतीनं आरोग्य संपन्न किंवा आपल्याला आपलं मन आणि शरीर स्वस्थ राहील असा विचार. जसं प्रातस्मरामी हृदय संस्मरद आत्मतत्वाचा विचार करायचा, तसाच ह्या आत्मतत्वाचं संरक्षण ज्या शरीराच्या द्वारा होतं, काय शरीर माध्यम खलु धर्म साधनम, त्या शरीराच्याही निरोगीपणाचा किंवा त्याच्या आरोग्याचा विचार करायचा की ज्या आरोग्य तो कशासाठी करायचा. भौतिक लोक त्या शरीराला दृढता यावी, शरीर जास्त वेळ टिकावं, धष्टपुष्ट व्हावं किंवा त्याच्या ठिकाणी भौतिकमध्ये काही त्याला अर्थार्जनादी करण्यासाठी बल असावं याच्यासाठी नाही. हे कोणतं आपलं उद्दिष्ट तेच आहे की कोणतं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. त्यासाठी हे शरीर काय आहे, व्हावया जतन ते उपाय लाभाचे, एवढ्यासाठी हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा हा जर आहार विहार केला तर सांगतात आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे. त्या ठिकाणी युक्ती म्हणजे अशी योजना आणि ते माप म्हणजे त्याचं परिमाण किती असावं ते आहाराचं. अशा प्रकारे मविजे म्हणजे मोजून घ्यावं म्हणजे किती ग्रॅम आता अलीकडचं शास्त्र जे आहे ना, मग तुमच्या जेवणामध्ये 50 ग्रॅम डाळी पाहिजे, 5 ग्रॅम साखर पाहिजे, 1 ग्रॅम मीठ पाहिजे असं सांगतात. पण त्या प्रत्येकाचा आजार काय, त्याच्यामध्ये त्याची प्रकृती कोणती, तो कोणत्या क्षेत्रात कार्य करतो याचा काही विचार नाही. आयुर्वेदमध्ये प्रत्येक मनुष्याचं प्रकृती परीक्षण सांगितलेलं आहे. समोर आलेला पेशंट म्हणजे सगळा इथं कोई बी ले 4 आणा नाही. ह्या आधुनिक वैद्यकात काय, तुम्हाला टायफॉईड झालेली व्यक्ती काही वित्त प्रकृतीचे असतात, काही वात प्रकृतीचे असतात. मग त्याला हे औषध कसं आहे, त्याला ते उष्ण पडेल का शीतल आहे की त्याला त्याच्या काही विरोधी परिणाम करील हा विचार त्याच्यात नाही. ज्याला टायफॉईड झाला त्याला 250 मिलीग्राम क्लोरोफेनिकॉल द्यायचं असा तो विचार आहे. आमच्या आयुर्वेदमध्ये असा विचार नाही. आलेला जो व्यक्ती आहे तो कोणत्या देशात राहतो, कोणत्या काळात राहतो, त्याचं वय किती आहे, त्याचा आहार काय आहे, त्याचा विहार काय आहे, नंतर ह्या औषधाचा आणि त्याचा काय संबंध आहे, त्या औषधाचे कोणत्या वेळेला ते त्याला जास्त उपयोगाला होईल, त्याचं अनुपान कसं, ते मधाबरोबर द्यायचं का दुधाबरोबर द्यायचं, ते कार्यकारी आधी कसं होईल, अशा अनेक प्रकारच्या ज्या कल्पना आहेत त्या अत्यंत मूलभूत अशा आहे. आणि त्याच्या पाठीमागं त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आताचं म्हणणं काय आहे, तुमचा कोणताही आजार असाला, ताप आला ना गोळी देऊ लगेच तुम्ही थंड पडणार. म्हणजे काय केलं, तुमचा जो आजार आहे ना त्याला दबवलं, पण त्याचं कारण तसंच ठेवलं. त्या 6 तासाचा परिणाम ताप उतरतो आणि पुन्हा 7व्या तासाला सुरू होतो. मग त्याच्यामध्ये आयुर्वेदचं म्हणणं असं आहे का मूळ कारणाचा उच्चाटन. वेदांत आणि आयुर्वेद ही 2 अशी शास्त्र आहे. वेदांत म्हणतो तुम्हाला दुःख नको आहे ना, सुख पाहिजे ना, तर त्याच्या मूळ कारण अज्ञानाचा तुम्ही उच्चाटन करा. आणि इथं ते काय सांगतात, आयुर्वेद पण हे सांगतं तुम्हाला रोग ज्या कारणाने झाला आहे ना त्या कारणाचा उच्चाटन करा. त्याला म्हणतात सप्रेस द कॉज, म्हणजे कारण दबून टाका, हे आताचं म्हणतं. आणि ते काय सांगतात, रूट आउट द कॉज, त्याचं कारणाचाच विनाश करा असं आयुर्वेद सांगतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. आहार तरी सेविजे तरी परी युक्तीचे नि मापे मिविजे. इथं तरी आणि परी शब्द आहे. आहार तरी सेविजे म्हणजे आहार तर सेवन करावाच लागतो, परंतु करावा लागतो परी, आहार सेवन केल्याशिवाय तर काय चालणार नाही. कारण हे शरीर जे आहे तेच अन्नमय कोश आहे की नाही, अन्नापासूनच शरीर बनलेले आहे. त्यामुळे आहार तर सेवन करावा लागेल. याच्यातून एक महत्त्वाचं की जर कोणी म्हणेल की आम्ही आहारच सेवन करणार नाही, काही लोक खूप आग्रहाने. एक आता पुण्याला एक आश्रम आहे, प्रसिद्ध आश्रम आहे,
त्या आश्रमाचे जे काही संस्थापक आहे ते आता गेले. तर त्यांनी काय केलं की 12 वर्ष मी बाहेर येणार नाही आणि फक्त मी शिजलेला बटाटा खाणार आणि असं बटाट्यावर अनुष्ठान केलं आणि 12 वर्षाचं ते अनुष्ठान मध्येच थांबलं आणि एकदम त्यांच्या दोन्ही किडन्या गेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना इहलोकचा निरोप घ्यावा लागला. मोठे सिद्ध पुरुष होते. पण हा आग्रह जो आहे तर तो आग्रह अशा प्रकारे आहार तरी सेविजे पण युक्तीचेनी माफे मविजे. नुसतं प्रोटीनच गेलं शरीरामध्ये, कार्बोहायड्रेट एकच प्रकारचा पदार्थ गेला, तोच प्रकार रक्तामध्ये वाढला, रक्त दूषित झालं, त्याच्यामुळे त्या किडन्यांवर लोड आला, पुन्हा काहीच त्याला विलाज चालला नाही. म्हणून हे सगळं परमार्थासाठी जरी शरीर जतन करायचं झालं तरी त्याचं काय आहे, युक्तीचेनी माफे मविजे. म्हणजे युक्तीचं माप कुठं असलं पाहिजे, आहार, निद्रा, विहार ऐके नाही, नंतर जागरण, या सगळ्या ठिकाणी चालणं, बसणं, बोलणं, सगळ्या ठिकाणी युक्तीचेनी माफे मविजे. क्रियाजात आचर्यजे तयाची स्थिती. आणि याशिवाय क्रियाजात म्हणजे आपण जे जे कर्म करतो, आपण कोणतीही बी हालचाल करतो, ते क्रियाजातसुद्धा प्रमाणातच असलं पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याचे परिणाम कसे होतात. एक मनुष्य आपलं पखवाद शिकणार आहे एक, आणि त्याला वयाच्या 35-30मध्येच सारखं असंच व्हायला लागलं, सगळ्या हाताचा थरकाप व्हायला, कारण तो पखवाद वाजवायचा आणि त्याच्यानंतर सारखा मांड्या वाजवायचा. वाजवता होता त्या स्नायूंना अशी सवय झाली. जे क्रिया जात आहे म्हणजे कोणतंही कर्म जे आहे ते कर्म तयाची स्थिती, त्यालासुद्धा मितलं असंच जाणलं पाहिजे. याच्यामध्ये आता हे आम्ही यांना नाही म्हणत असतो, गायन करतात, मोठ्याने करतात, आणि जर सारखंच केलं, त्या स्वरयंत्राला जर काही हेच दिली नाही, विश्रांती दिली नाही, तर त्या ठिकाणी आरोग्य कसं राहणार. तो कोणताही शरीराचा अवयव हा त्याच्यावर अतिशय ताण आला तर तो कार्य करत नाही. तसाच तर त्याला तुम्ही कार्यामध्ये आणलाच नाही. तुमची बोट आहे आणि तुम्ही बोट अशी ठेवली, ती अशीच राहणार. त्याच्यात हालचाल पण पाहिजे, पण हालचाल जास्त ठेवली तरी तीसुद्धा विकृती आहे, आणि मुळीच न करणं ही सुद्धा विकृती आहे. म्हणून क्रियाजात कोणतंही कर्म जरी करायचं झालं, तयाची स्थिती म्हणजे कसं, युक्तीचेनी माफे मविजे, याच रीतीनं झाले पाहिजे. मितला बोली बोलीजे, मितलिया पावली चालीजे, निद्रे ही मानू दिजे, अवसरे एके. आता ते म्हणतात मितला बोलण्याविषयीचं सांगतात. आपण सांगितलं ना काय, मितले आणि रसाळ, सुरुवात काय आहे, साच आणि मवाळ, हे वाणीचे गुण सांगितलेले. इथं त्यांना एवढं सांगायचं की नियंत्रित असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट जे इंद्रियांची जी उपयोगिता आहे ती सिद्ध होण्यासाठी त्या इंद्रियांनी केला जाणारा व्यवहार हा आपण नियंत्रित ठेवला पाहिजे, नियमित केला पाहिजे. आता प्रत्येकाचं नियमित करायचं म्हणजे संख्येवर चालणार नाही. प्रत्येकाची संख्या पण वेगवेगळी असेल. तुम्ही किती घास खायचे हे काही सगळ्यांना सारखं सांगता येईल का, प्रत्येकाचं वेगळं. पण ज्याला जसं जे त्याला पचनासाठी जड जाणार नाही तितकं तो पचू शकतो, त्यात खाल्लेल्या अन्नात रस रक्तादी धातूत परिणमन होऊ शकतं, या प्रमाणात त्यांनी खावं. त्याच्यासाठी त्यांनी शास्त्राचा किंवा शास्त्र जाणणाऱ्या जे कोणी विद्वान आहेत त्यांचा आश्रय करून त्याचा निश्चय करावा हे सांगितलं. आणि मग बोलण्याच्या बाबतीत मितला बोली, मनुष्याने सर्वात कमी बोलावं असं सांगितलं. पूर्ण याच्यामध्ये अखंडानंद स्वामींनी म्हटले की एक मनुष्य म्हणजे खूप बोलतो परंतु कधीच खोटा बोलत नाही. ते म्हणे असं होणार नाही. जास्त बोलणं तेवढं त्याच्या ठिकाणी मिथ्या भाषणाची शक्यता अधिक वाढते. म्हणून जो मनुष्य कमी बोलतो त्याच्या ठिकाणी मिथ्या भाषण तितक्याच प्रमाणामध्ये कमी होतं. म्हणून मितला बोलीजे. नंतर या ठिकाणी जे आपण बोलतो ना, ह्या सगळ्या बोलण्यामध्ये प्राणाची शक्ती खर्च होते. सर्वात अधिक प्राणाची खर्च कमी आपलं अधिक होते. म्हणून या ठिकाणी प्राणवायू जो आहे त्याचा त्या प्राणवायूवर अधिक प्रकाराने ताण येऊ नये. आपल्या शरीरात प्राणवायूवर ताण म्हणजे प्राण आणि प्राणाचा व्यापार ज्या इंद्रियाने होतो ते इंद्रिय आहे या ठिकाणी त्याला म्हणतात क्लोम किंवा फुफ्फुस. त्या फुफ्फुसा किंवा हृदय, इथं आयुर्वेदमध्ये हृदय म्हणजे दोन फुफ्फुसासहित असणारं हृदय, त्याला म्हणतात की क्लोम किंवा त्यालाच म्हणतात हृदय. तर या ठिकाणी हृदयावर सर्वात अधिक ताण येतो. म्हणून बोलण्याचं सुद्धा प्रमाण असलं पाहिजे. नाहीतर लोक एक कीर्तनकार आहे त्यांना म्हटलं तुम्ही जास्त कीर्तन करू नका, एकच कीर्तन करा. ते म्हणे हे तर आपलं करण्याचं वय आहे,
आताच होईल, पुढं कुठं आपण 4-4 कीर्तनं करणार आहे. म्हणजे 4-4 कीर्तनं करून त्यांना वयाचं अकाली वार्धक्य लवकर मिळवायचं आहे, असा त्याचा अर्थ झाला. कारण इथं मिथला बोलीजे, मिथलिया पावली चालीजे. आणि आपण जेवढी पावलं चालतो म्हणजे जो काही संचार करतो भूमीवर, किंवा त्याला पादक्षेप म्हणतात, तर किंवा पदक्रम असं म्हणतात. तर जे तुम्हाला चालायचं ते ठराविकच आपलं ठराविकच मर्यादेत चाललं पाहिजे. आता सांगितलं की संहिता ग्रंथांमध्ये त्यांनी 4 योजनं म्हणजे 8 किलोमीटरपर्यंत सांगितलं. म्हणजे 8 किलोमीटरपर्यंत जेवढे श्रम होतील एवढे शरीराला आवश्यक आहेत, असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात मितलिया पावली चालीजे. निद्रे ही मानू दिजे अवसरे एके. आणि एके अवसरे म्हणजे कधी जेव्हा प्रसंग येतो तेव्हा निद्रेला सुद्धा मान दिला पाहिजे. म्हणजे आपण योग्य वेळी झोपसुद्धा घेतली पाहिजे. याच्यामध्ये आताचं सध्या जे काही व्याधींचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मुख्य कारण हे सांगितलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये लोक हे रात्री 9च्या अगोदर झोपत होती, किंवा त्याच्याही अगोदर झोपत होते. दिवसभर कष्ट करायचे आणि झोपायचे, आणि सकाळी पहाटे परत उठायचे. पहाटेचं जे वायुमंडल आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, ओझोन म्हणतात त्याला. तर त्यामुळे त्या लोकांचं आरोग्य चांगलं राहत होतं. आपण जर जितकं रात्री उशिरा झोपू तितका त्या ठिकाणी उशिरा झोपणार आणि उशिरा उठणार, म्हणजे ओझोनचा संबंध कमी येणार. आणि रात्री उशिरा झोपणं हे आरोग्याला काय आहे, हानिकारक आहे. कारण तर जे झोपल्यानंतर जे काही अन्न पचन करणारे जे आतड्यातले स्राव असतात ते स्राव एकतर अधिक होतात, नाहीतर अगदीच कमी होतात. काही स्राव महत्त्वाचे कमी होतात आणि जे शरीराला अपकारक आहेत, उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणून एक ॲसिड जठरामध्ये त्याचा स्राव होतो आणि ते अन्न पचवतं. परंतु आपण रात्री जागरण केलं तर इतक्या प्रमाणात वाढतं की ते काय करतं, अन्न जर पचवतंच पण किंवा जर उपाशी असलं किंवा कमी खाल्लं किंवा तिखट खारट आंबट जास्त खाल्लेलं असलं तर ते त्या अन्नाच्या पचनाच्या अतिरिक्त ज्या आतड्यात ते अन्न साठतं त्या आतड्याचंच पचन करून तोंड आल्यावर जसं होतं तसं त्या जठराचं लाल बुंद अशा टोमॅटोसारखं असं होतं. आणि मग तो मनुष्य म्हणतो की मला सकाळी उठल्याबरोबर उलटी केल्याशिवाय राहत नाही, किंवा खूपच जळजळ होते असं तो म्हणतो. याचं कारण आहे हे जागरण. म्हणून त्यांनी सांगितलं निद्रे ही मानू दिजे अवसरे एके. जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले, येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. हे माऊलीचं अंतकरण आहे. म्हणून माऊलीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. या ठिकाणी वास्तविक माऊलींचा विषय आहे ऐकांतिक अध्यात्म. हा ज्ञानेश्वरीचा काय आहे की भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी. पण संतजनांचं सगळ्या अंगाने संरक्षण व्हावं म्हणून महान ईश्वरी ज्ञान जे वेदाचं उपवेदाचं पुराणांचं आयुर्वेदशास्त्राचं सगळं माऊलींनी थोडक्यात सांगण्याला कुठं विसरले नाही. हा त्यांचा विषय नाही. तरी पण माऊली सांगतात की जागणे जरी झाले जरी मनुष्याने, कारण हेच जर पुढं माऊली फार गोड सांगणार आहे पुढच्या श्लोकावर. त्याच्यात एक शब्द आहे बाहेरी युक्तीची मुद्रा पडे असा एक. तर आता ही बाहेरी युक्तीची मुद्रा म्हणजे काय याचं जर कोणी उद्या सांगितलं तर त्याला आपण 5,000 रुपये बक्षीस देऊ. जर त्यांनी बरोबर बाहेरी युक्तीची मुद्रा पडे याचं जर कोणी सांगितलं, एकदम भावणारं उत्तर मात्र सांगा. खरंच सांगा. हे आपण कायम वाचत राहतो, याच्यातून आपल्याला काय फार बोध होतोय असं नाही. मला तर काही झालेला नाही. जर असं कोणी असेल सांगल तर फारच चांगली गोष्ट आहे. हां, ते काही लगेच येईल आता हे झाल्यावर. जागणे जरी झाले ते तरी व्हावे ते मितले. जागणं जर चांगलं झालं तर ते काय व्हावं, फार मितलं म्हणजे परिमित स्वरूपात असावं. म्हणजे खूपच जागरण करायचं हेही चांगलं नाही. आता बऱ्याच वेळेला आहे ना हे ड्रायव्हर लोक असतात ना, त्यांना जर आपण म्हटलं की तुम्हाला झोप यायला लागली की रात्रभर जागायची तुम्हाला, तर मग झोप झाली नाही तुम्ही आता गाडी थांबवा. ते म्हणतात मला सवय आहे, रात्र गाडी चालवलेली. पण खरं सांगा ॲक्सिडेंट होण्यापाठीमागं जास्त जागरण हाही एक भाग आहेच की नाही. कारण शरीराची ती मागणी आहे झोपेची, ती केव्हा येईल काय सांगता येत नाही जेव्हा. म्हणून जागणंसुद्धा प्रमाणातच पाहिजे. आणि हे कशासाठी झालं तर व्हावे ते मितले, म्हणजे प्रमाणात ते जागणं असावं, प्रमाणाबाहेर जागणं नसावं असं सांगतात. एकदा असं सांगतात की विनोबाजी भावींना महात्मा गांधीजी भेटायला आले. विनोबाजींची अशी सवय होती
की ते रात्री लवकर झोपायचे, सकाळी लवकर उठायचे आणि दुपारी त्यांना काहीतरी शारीरिक काहीतरी त्रास पण होता वाटतं, तर त्यामुळं त्यांना दुपारी वामकुक्षी घ्यावी लागेल. त्या वामकुक्षीचा त्यांचा टाईम होता 12:30ला ते बरोबर डाव्या कुशीवर झोपायचे. एकदा महात्मा गांधी त्यांच्या भेटीला आले. आता महात्मा गांधी गुरुस्थानीच आहे ना त्यांना, आणि महात्मा गांधींना काही चर्चा करायची होती. तर ते म्हटले चर्चा कधी करायची? ते म्हणे आत्ताच करायचे, लगेच. काही त्यांना कुठं काही असेल प्रवास वगैरे, ठीक आहे म्हणे, पण किती वेळ लागेल? ते म्हणे अर्धा तास. म्हणे ठीक आहे, मग करू चर्चा. ती चर्चा सुरू झाली 12ला. 12:30 वाजले. 12:30 वाजले, तिथं बसले होते ना, तिथं ते डाव्या कुशीवर कलंडले, हाताची उशी केली, घोरायला लागले. महात्मा गांधींना आश्चर्य वाटलं. ते म्हणे असं काय, तुम्ही सांगितलं होतं ना म्हणे, माझा नियम आहे 12:30 वाजता झोपायचं, मला झोप येते म्हणे. विनोबाजी महात्मा गांधींना त्याच्याबद्दल काही वाटलं नाही. पण याला म्हणतात की हे नियंत्रण आहे. आणि स्वतः महात्मा गांधींचं तर असं सांगतात की त्यांना कामाचा व्याप जास्त असल्यामुळं आणि झोपेची तर भर निघायला पाहिजे. मग ज्यावेळेला ते प्रवासात वगैरे आहे ना, ते झोपेची भर काढायची जेवढा, किंवा मध्ये एखादा वेळ मिळाला, एक लेख लिहिला आणि दुसऱ्या काही करायचं कार्य करायचे, त्याला वेळ आहे अजून, तर मग तेवढ्या काळात ते झोपायचे. पण त्यांचं झोपेवर किती नियंत्रण होतं त्यांच्या जीवनचरित्रात सांगितलं आहे की ते जर म्हटले की आता किती वाजले, 5:45, आणि मग म्हणजे स्टेशन किती दूर आहे, म्हणे 6:05ला गाडी पोचते, 20 मिनटे का, ठीक आहे मी तिथं महात्मा गांधींना शेजाऱ्याने जागं करून स्टेशन आलं आहे हे सांगण्याची गरज पडत नव्हती. 6:05ला बरोबर रेल्वे पोचताना ते आपल्याला आता उतरलं पाहिजे असं म्हणून उतरत होते. याला म्हणतात की जागृतीवर, सुषुप्तीवर आपलं असणारं नियंत्रण. म्हणून ते सांगतात, जागणे जरी झाले व्हावे ते मितले, येतुलेनी धातू साम्य संचले. आपलं चिंतन हे चाललं होतं, त्या या ठिकाणी धातू साम्य संचले म्हणजे या ठिकाणी धातू साम्य म्हणजे सगळ्या धातूंचं समप्रमाण. आता हा विषय मोठा व्यापक आहे, त्याची काय आपल्याला गरज नाही. कधी वाटलं तर आपण एक दोष धातू मल म्हणून, एक दोष धातू मल विज्ञान म्हणून एक आयुर्वेदामध्ये एक ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये 3 दोषांचं साम्य, 3 धातूंचं साम्य किंवा 3 दोषांचं साम्य कशा प्रकारचं असतं, दोष धातू आणि मल यांचं साम्य कसं ठेवावं, आणि आरोग्य कशाला ते म्हणतात की या ठिकाणी ह्या 3 दोष धातू आणि मल यांचं साम्य ठेवलं की तो मनुष्य शतायुषी होऊ शकतो. तो 100 वर्ष निर्वेद आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकतो. तर हे धातू साम्य जे आहे ते सहजच राहील. म्हणजे जर तुम्ही आहार विहार, सुषुप्ती, स्वप्न, जागृती याच्यावर जर तुम्ही नियंत्रण केलं आणि आपण केलेले जे व्यापार क्रिया करतो त्या क्रिया जर नियंत्रित ठेवल्या तर येतुलेनी याच्यामुळं धातू साम्य, सगळ्या धातूंची समान अवस्था. त्याने असं लिहिलं आहे, आरोग्य कशाला म्हणावं तर समदोषा समधातू समाग्निश्च मलक्रिया असं लिहिलं आहे. त्याचा अग्नी समान असला पाहिजे, दोष समान असले पाहिजे, धातू समान असला पाहिजे, मल समान असले पाहिजे. आणि असा जो पुरुष आहे, पुढचं मला आठवत नाही, समदोषा समाग्निश्च समक्रिया, आणि हे सगळं ज्याच्या ठिकाणी असेल तो पुरुष आरोग्य आहे. त्याला खऱ्या अर्थाने आरोग्य किंवा निरोगी, व्याधी विवर्जित अशा प्रकारची अवस्था त्याला प्राप्त होते. आणि आपण सकाळी चिंतन केलं असं असेल तर तो पुरुष काय करतो, साधन भजन निर्वेदपणे करू शकतो. आयशे युक्तीचेने हाते जई इंद्रिया ओपिजे भाते, तै संतोषाशी वाढते मनची करी. हे व्यावहारिक मनुष्याने, पारमार्थिक साधकाने, एखाद्या जीवनमुक्त पुरुषाने जर ह्या ओव्यांचं अनुसरण केलं तर एकाला जीवनमुक्तीचं काय होईल, सुख मिळेल. व्यावहारिक माणसाला व्यवहारातली चांगल्या प्रकारची सिद्धी प्राप्त होईल आणि साधकाला काय होईल, सिद्ध होता येईल. अशा प्रकारचे हे नियम आहेत. काय होतं की आपल्याला सगळं हे नियम सोडून, कालच सांगितलं की नियम सोडून जर तुम्ही सांगितलं ना काही, तर आम्ही लाखो रुपये देऊनसुद्धा त्यांचे दास किंवा सेवक किंवा शिष्य व्हायला तयार होतो. पण इथं हे शास्त्र असं कधी सांगत नाही की काय नाही, तुम्ही आम्हाला शरण या, आम्हाला दक्षिणा द्या, आमची पूजा करा, तुम्ही मुक्त. हां, जे ईश्वराच्या अवतार आम्हीच. इथं काय सांगतं,
कवनाशी काय दिजेल अद्वैती ये. जिथं ह्या सगळ्या जगाचा नियंता परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना हे काय काढलं की तुम्ही माझ्यावर कृपा करा. इथं आपल्यावर कृपा करावी लागते. आपण आपल्यावर कृपा केली नाही तर जगातली कोणतीही शक्ती आपल्याला त्या परकीय शक्तीच्या कृपेने आपल्याला सर्वाधिक उन्नतीचं मोक्षाचं स्थान कधी प्राप्त होत नाही. आणि अशा विचारात जीवनाचा अपव्यय करशील तर तुझाच तू शत्रू होशील. आणि मी सांगतो हे ऐकशील तर तुझाच तू काय होईल, मित्र होईल. म्हणून उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. ह्याच अध्यायाचा हा उद्घोष करून भगवंतांनी दौंडी पिटून ही गोष्ट सांगितलेली. इति डिंडिमा अशा प्रकारचं इथं सांगितलं की असंच जर केलं तर चालेल, नाही तर तू काय होशील, आत्मघातकी ठरशील असं सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा जो उपदेश आहे किंवा ही जी त्याला काय म्हणतो आचारसंहिता भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितली, या सर्व मानव मात्रांसाठी आहे. आणि जर याचं उल्लंघन करून कोणी योगी म्हणायचं म्हणलं तर तो योगी होणार नाही. तो एक तर भोगी होईल नाही तर रोगी होईल. तो योगी होऊ शकत नाही, कारण ही आचारसंहिता काही त्याला आकाट्य आहे. त्याचं उल्लंघन करून कोणालाही सुखी शांती अशी सुखमय शांत दांत असं जीवन होऊ शकत नाही. इंद्रियांचं नियमन केल्याशिवाय त्या पुरुषाला पुढचा व्यवहारातला मार्ग नीट मिळणार नाही, तर परमार्थाचा मार्ग काय मिळणार. म्हणून माऊली सांगतात, आयशे युक्तीचेने हाते जई इंद्रिया ओपिजे भाते तै संतोषाशी वाढते मनची करी. आपलं हे चिंतन चाललंय. इथं ज्ञानोबरायांनी शब्दांच्या कशा योजना केल्यात. आणि जर आपल्याला आपण भावुकपणे अत्यंत श्रद्धाळूपणाने इदम इत्थम आणि हे अशाच प्रकारचं आहे आणि हे आचरणीयम, हे आचरणीय आहे. कारण त्याने लिहिलं आहे काय एक फार आहे, यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम. जर एखादा मनुष्य सिद्ध जरी असला आणि लोकप्रवाहाच्या विरुद्ध जर तो सांगत असेल तर त्याचं ऐकू नये. आणि एखादा सामान्य जरी असला आणि जे आपल्याला निश्चित कल्याणकारक विचार सांगत असेल तर त्याचं उल्लंघन करू नये. काय त्यासाठी बालादपि सुभाषितम ग्राह्यम. अगदी लहान मुलांनी जर चांगल्या प्रकारचा विचार सांगितला तर तो आपण ऐकावा आणि त्याचा अनुष्ठानात पण आणावा असं सांगितलं. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा जाऊ नये पात्रावरी आणि कवटी सारं नारळी असं तुकोबारायांनी सांगितलं. तीच गोष्ट या ठिकाणी सांगतात, आयशे युक्तीचेने हाते जई इंद्रिया ओपिजे भाते तै संतोषाशी वाढते मनची करी. बघा, आयशे अशा प्रकाराने युक्तीचे हात आहे. मग अशा प्रकारच्या युक्तीनं चातुर्याने किंवा योजनेने किंवा या ठिकाणी युक्ती म्हणजे वर सांगितलेल्या ज्या योजना आहेत त्या प्रकाराने जई इंद्रिया भाते ओपिजे. इंद्रियांना भात म्हणजे इंद्रियांचा खाऊ आणि त्यांना ओपिजे म्हणजे त्यांना दिला. ओपला म्हणजे त्यांना दिला. म्हणजे याचा अर्थ युक्तीनं काय केलं, तुम्हाला अन्न पाहिजे ना, तुम्हाला निद्रा पाहिजे ना, पण ती द्यायची तुम्हाला. त्या इंद्रियांना त्याचा पुरवठा करायचा, पण कसा, युक्तीचेने हाते. युक्तीच्या हाताने त्यांना वाढायचं. म्हणजे योजनापूर्वक बोलणे जरी झाले तरी मितले ते व्हावे, किंवा आहार तरी सेविजे पर युक्तीचेने मापे मविजे, किंवा क्रियाजात जरी करायचं झालं तर क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती. किंवा हे सगळं युक्तीच्या याला म्हणायचं युक्ती. आणि ह्या युक्तीच्या हाताने त्या इंद्रियांना त्या इंद्रियांचा विषयाचा भोग किंवा पुरवठा जर तुम्ही केला तर काय म्हणतात, हा पुरवठा जर योग्य रीतीनं झाला, याला फलबल कल्पने आहे. काल आपण पाहिलं. तर याच्यावरून कशावरून आपलं योग्य रीतीनं चाललं आहे, तर संतोषाशी वाढते मनची करी. जेव्हा आपण हे आचारसंहितेचं पालन करत असू तर आपल्या अंतःकरणातला जो संतुष्टता आहे, म्हणजे जे आपल्याला प्राप्त झाले त्याच प्राप्त परिस्थितीत आपल्याला उत्तरोत्तर वाढणारा आनंद आहे. लोक काय म्हणतात, काय पूर्वीचं जीवन होतं ना आताचं जीवन, पहिलं म्हणजे कपाळालाच हात लावून बसत होतो आणि आता मात्र नाही या आनंदाशी जोडा. आणि दररोज तुकाराम ज्ञानोबा यांच्या विषयी लिहिलं ना, जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. कालच्या दिवसापेक्षा आज जास्त आनंद. का तर आज युक्तिपूर्वक इंद्रियांचं संयमनपूर्वकच आम्ही साधन भजन किंवा आमच्या जीवनामध्ये जे काही जीवन यापन
तो दिवस अशा रीतीचा दैनंदिनी आमची झाली. उद्या जर हेच इंद्रियाचं संयमन अधिक वाढलं तर उद्या अधिक आनंद मिळणार. म्हणून म्हणतात की संतोषाशी वाढते मनची करी. आपल्या मनामध्येच असं वाटतं की ह्या मनामध्ये दररोज इतका नित्य नूतन वृद्धिंगत होणारा असा संतोष आपल्या जीवनामध्ये वाढत आहे असं जर होत असेल तर याचा अर्थ आपल्या इंद्रियाचं नियमन योग्य रीतीनं युक्तिपूर्वक योजनापूर्वक योग्य दिशेने आपलं चालू आहे हे फलबलकल्पे. जर तुम्हाला योग्य दिशेने साधन असेल तर दररोज नित्यनूतन नित्य नवीन आनंद वृद्धिंगत होतं असं वाटलं पाहिजे. नाहीतर काय महिनाभर काय होतं आणि आता मात्र फारच आम्हाला झोपही गेली, आमचं सगळं विस्कळीतच झालं. याचा अर्थ काय? पहिलं विस्कळीत काय झालं? पहिलं युक्तिपूर्वक इंद्रियांना जे द्यायचं किंवा त्यांच्याकडून करून घ्यायचं ते योग्य दिशेनं केलं गेलं नाही. केलं गेलं तर त्याचं निश्चित फल आहे की तुम्हाला नित्यनूतन आनंदात भर पडत जाणं असं सांगतात. आणि मग या ठिकाणी सांगतात की पहिल्यांदा युक्तीचे हाते. पण युक्त नेमकं कोणाला म्हणावं? का ह्या युक्तीनं युक्त असा जो पुरुष आहे त्या पुरुषाचं काय लक्षण आहे? कधी म्हणायचं का हा युक्त पुरुष आहे? तर त्याचं लक्षण आता ह्या पुढच्या श्लोकात सांगतात. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा.